बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये बिश्नोई गँगकडून पुन्हा एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकीचा फोन गेलेला आहे। पुण्यातल्या एका बड्या व्यापाऱ्याकडे शुभम लोणकरच्या नावाने 2 कोटींची मागणी करण्यात आली आहे। एका आठवड्यात पुण्यात तिसऱ्यांदा बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्यात आलेली आहे। पुण्यातील उत्तमनगर भागात व्यापाऱ्याला फोन करून खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, पुण्यातले व्यावसायिक बिश्नोई गँगच्या टार्गेटवर का येत आहेत? हा प्रश्न खरं तर पुणे पोलिसांनी सोडवायचा आहे। मात्र पुणे पोलीस या बिश्नोई गँगला आवर घालण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण आठवड्याभरामध्ये तिसरा व्यापारी आहे जो या गँगच्या टार्गेटवरती आलेला आहे। आपण काही दिवसांपूर्वीचा तो व्हिडिओ आठवू शकतो ज्यामध्ये थेट त्या व्यापाऱ्याच्या दुकानावरती गोळीबार करण्यात आला। त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो प्रसारित करण्यात आला। इतका उघडपणे पुण्यासारख्या शहरामध्ये हा प्रकार घडला। त्यानंतर पुण्यातील फुरसुंगी भागातील व्यापाऱ्याला देखील धमकी देण्यात आली आणि आता उत्तमनगर भागातील व्यापाऱ्याला देखील धमकी देण्यात आली। एकीकडे पुणे पोलिसांनी पुण्यातील गुन्हेगारी आटोक्यात यावी यासाठी रात्री 10 नंतर पूर्णपणे दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्या काही महिन्यांपासून। आणि दुसरीकडे आपण पाहतो बिश्नोई गँगकडून सातत्याने व्यापाऱ्यांना टार्गेट केलं जातंय, गोळीबार केला जातोय आणि पुणे पोलीस या गँगला थोपवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेत। ही बिश्नोई गँग एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करते, दुसरीकडे अशा प्रकारे जे व्यापारी आहेत वेगवेगळ्या भागातील उपनगरातील पुण्यातील ते देखील या टोळीच्या निशाण्यावरती आहेत। त्यामुळे मंदार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।